त्यांच्यावर कारवाई होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा पहिला नियम या ठिकाणी आता लागू होतोय तो म्हणजे बँकेच्या संदर्भातील आहे। तुम्ही जर तुमच्या आधार कार्ड खात्याला बँक खातं लिंक केलं असेल तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या। जर बँकेच्या खात्याला आधार कार्ड तुम्ही लिंक केलं असेल तर तुम्हाला 1 मे पासून बँकांच्या काही नवीन सूचना देखील सांगण्यात आल्या आहेत। जे नागरिक या सूचना या ठिकाणी पाळणार नाहीत त्यांची आधार कार्डची सुविधा पुढील 5 वर्षांसाठी या ठिकाणी आता बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। त्यामुळे तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि बँकेच्या खात्याला जर तुम्ही आधार कार्ड लिंक केलं असेल तर तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ बघा। यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस आणि या ठिकाणी बँक ऑफ बडोदा, जिल्हा मध्यवर्ती बँक अशा सर्व बँकेतील ग्राहकांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केला असेल तर तुम्हाला बँकेचे व्यवहार आता 1 मे पासून या ठिकाणी करता येणार नाहीत। कारण आधार कार्डवरचे 3 नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेत आणि हेच आधार कार्ड बँक खाते क्रमांकाला लिंक केलेलं असतं। त्यामुळे जे नागरिक या नियमांचे पालन करणार नाहीत त्यांची आधार कार्डची सुविधा पुढील 5 वर्षांसाठी बंद करण्याचा निर्णय आता सरकारने घेतला आहे। वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आधार कार्डवर असे 3 नियम नवीन या ठिकाणी लागू होत आहेत, ज्याचे पालन करणे प्रत्येक बँकेच्या खातेधारकाचं काम आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगितलंय। त्यामुळे सर्वांनी आधार कार्डवर लागू करण्यात आलेले 3 नवीन नियम कोणते आहेत लक्ष देऊन तुम्ही आता या ठिकाणी बघायचं आहे। 1 मे पासून यांची आधार कार्डची सुविधा बंद होणार। देशातील 140 कोटीपेक्षा जास्त जनतेला 1 मे पासून मोठा धक्का बसणार। सरकारच्या माध्यमातून लाखो नागरिकांची आधार कार्डची सुविधा या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय सरकारने या ठिकाणी आता घेतलेला आहे। त्यामुळे आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र असल्याने जे नागरिक याचे नियम पाळणार नाहीत तसेच यावरती काही कामे सुद्धा सरकारने तुम्हाला करायला सांगितलेत। त्यामुळे 1 मे पासून आधार कार्डवर 3 नवे नियम लागू होत आहेत। हे नियम तुम्हाला आता पाळावेच लागणार आहेत, नाहीतर तुमची आधार कार्डची सुविधा सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे। याच आधार कार्डला तुमच्या बँकेचं खातं लिंक असतं। एकदा का आधार कार्डची सुविधा बंद झाली तर आधार कार्डला लिंक असणाऱ्या बँकेमधून तुम्हाला इथून पुढे व्यवहार आता करता येत नसतात आणि पैसे काढता सुद्धा येत नसतात, पैसे भरता देखील येत नसतात। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि PM किसान योजनेचे पैसे बँकेमध्ये घेत असाल तर या ठिकाणी तुमच्यासाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या। कारण तुमच्या बँकेमध्ये महत्त्वाची कामे सुद्धा आता सरकारने तुम्हाला करायला सांगितलेत। जर तुम्ही नाही केली तर कोणत्याही सरकारी योजनांचे पैसे बँकेत येणार नाहीत। त्याचं कारण म्हणजे आधार कार्डच्या बँकेच्या खात्याला लिंक असतं आणि वाढत्या फसवणुका टाळण्यासाठी सरकारने सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतंय। सर्वसामान्यांच्या फायद्याचा या ठिकाणी ठरणारा सरकारने निर्णय घेतलाय। 1 मे पासून संपूर्ण देशभरामध्ये लागू होतोय आधार कार्डवरचा नियम। आधार कार्डवरचे 3 नियम, सर्वांनी 3 नियम कोणते आहेत लक्षपूर्वक बघा। दरवर्षी मे महिन्यामध्ये सर्वात मोठा बदल या ठिकाणी होत असतो। यामध्ये आता आधार कार्डच्या बाबतीत लागू झाले आहेत 3 महत्त्वाचे नियम। याचे पालन न करणाऱ्या लोकांची आधार कार्डची सुविधा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। 140 कोटी जनतेला मोठा धक्का बसणार आहे। मग आता यामध्ये पेन्शनधारक असतील, लाडक्या बहिणीचे पैसे घेणारे असतील, शेतकरी वर्ग असेल, या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असेल, देशातील कोणत्याही बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुम्ही बँकेच्या खात्याला आधार कार्डचा नंबर लिंक केला असेल तर तो नंबर लिंक केला असेल तर तुम्हाला मोठ्या अडचणींचा 1 मे पासून आता तुम्हाला त्रास होऊ शकतो। कारण आधार कार्ड हे बँकेला लिंक असतं आणि प्रत्येक सरकारी योजनांचे पैसे या बँकेमध्ये आता इथून पुढे तुम्हाला येणार नाही आहेत। मग तुमची PM किसान योजना असू द्या किंवा कोणत्याही योजना असू द्या, बँकेमध्ये पैसे येण्यासाठी इथून पुढे प्रॉब्लेम असणार आहे। तुम्ही पेन्शनधारक असाल किंवा ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमचे कोणतेही त्या ठिकाणी बँकेमध्ये देशातील कोणत्याही बँकेमध्ये खातं असेल आणि त्याला आधार कार्ड नंबर जर जोडला असेल तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा आधार कार्डच्या बाबतीत कोणते आता नवीन नियम या ठिकाणी आता लागू करण्यात आलेले आहेत। बघा, प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड हे असतेच, तुमच्याकडे पण आधार कार्ड आहे तर आत्ताच तुम्ही सावधान व्हा आणि या 3 नियमांचं पालन तुम्ही या ठिकाणी आता नक्की करायचं आहे। अन्यथा तुमच्यावर कारवाई तर होणारच, वरून पुढील 5 वर्षांसाठी आधार कार्डची सेवा बंद करण्यात येणार। आणि एकदा का आधार कार्डची सेवा बंद झाली तर तुमच्या योजनांचे पैसे बँकेत इथून पुढे येण्यासाठी अडचण होत असल्याचं आता मोठी माहिती समोर येत आहे। कारण आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडलेलं असतं
आणि आधार कार्ड बंद झालं तर बँक खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. यामध्ये आधार कार्डवर आता कोणते 3 नियम लागू करण्यात आलेत याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता समजावून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा. आता बघा, आम्ही जे तुम्हाला आधार कार्डवरचे 3 नियम आता 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे त्याचे पालन तुम्हाला नक्की करायचं आहे. आता या वर्षातील मे महिन्यामध्ये सरकारने सर्वात मोठे बदल जे आहेत तर ते केले आहेत. तशा प्रकारचा मोठा बदल आता आधार कार्ड धारकांना लागू होतोय. आपल्या जवळ असलेले आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी डॉक्युमेंट आहे, सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र आहे. त्याच्याशिवाय कोणतंच काम या ठिकाणी सरकारी पूर्ण होऊ शकत नाही. मित्रांनो, तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे, तहसीलदार कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापासून बँकेतील सर्व कामं कुठलंही असू द्या, तुम्हाला आधार कार्ड पहिल्यांदा या ठिकाणी लागतं. पहिल्यांदा तिथे बँकेत वगैरे इकडे तिकडे कुठेही जावा, तुम्हाला विचारतात तुमच्याजवळ आधार कार्ड आहे का. तुमच्याजवळ आधार कार्ड नसेल तर तुमचं कोणतंही काम होत नाही. त्यामुळे आधार कार्डवरीलच हे 3 नियम तुम्ही या ठिकाणी समजून घ्या. तुम्ही जर बँकेतून पेन्शन घेत असाल, तुम्ही आधार कार्डवरील 3 नियम जर या ठिकाणी पाळले नाही तर तुमची पेन्शन येण्यामध्ये इथून पुढे आता अडचण देखील होऊ शकते. त्यामुळे जर हे नियम पाळले नाही तर तुमची पेन्शन येण्यामध्ये सुद्धा इथून पुढे अडचण होऊ शकते. लक्षात ठेवा, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या ठिकाणी घेत असाल तर हप्ता येण्यासाठी अडचण येऊ शकते. तुम्ही शेतकरी असाल, PM किसान योजनेचा हप्ता येण्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी वाट बघत असाल, नमोचा हप्ता येण्यासाठी वाट बघत असाल तर इथून पुढे तुम्हाला अडचण येऊ शकते. तुमचे देशातील कोणत्याही बँकेमध्ये खातं असेल, जसं की तुम्हाला माहीत आहे आजकाल स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिसमध्ये खातं असतं, जर असेल तर तुमच्या खात्याला आधार कार्ड नंबर लिंक केला असेल तरी देखील या ठिकाणी तुम्हाला मोठ्या अडचणींचा सामना इथून पुढे या ठिकाणी करावा लागू शकतो. उदाहरणार्थ, तुमच्या बँक खातं या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खोललं असेल, महाराष्ट्र बँकेत खातं खोललं असेल, पोस्टात खातं खोललं असेल, एखादी FD वगैरे काढली असेल आणि आधार कार्ड त्याला जोडलं असेल, बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल आणि या सर्वांना आधार कार्डची जोडणी या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित केली असेल तर आधार कार्डवर सरकारने 3 नियम तुम्हाला या ठिकाणी कोणते लावलेत नक्की तुम्हाला या ठिकाणी पाळायला सरकारने आता सांगितलेलं आहे. आता बघा, आधार कार्ड हे प्रत्येक कामासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे जर नसेल तर कोणतंच काम पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे सरकारच्या डोळ्यासमोर आधार कार्डच्या बाबतीत या ठिकाणी काही चुकीच्या गोष्टी होत असल्याचं उघडकीस आलंय. जसे की काही दिवसापासून आधार कार्डमध्ये होणाऱ्या फसवणुकीच्या घटना आता सरकारला समोर येत असल्याचं लक्षात आलंय. आपण आधार कार्ड बऱ्याच ठिकाणी देतो, परंतु अनेक लोक त्याचा गैरवापर करताना सरकारच्या निदर्शनास आले. अनेक ठिकाणी आधार कार्ड वापरून एखाद्याच्या नावावर कर्ज घेतल्याच्या घटना सुद्धा या ठिकाणी समोर येत आहेत. तसेच आधार कार्ड वापरून पैसे उकळण्याच्या घटना सुद्धा डोळ्यासमोर आल्या आहेत. त्यामुळे मे महिन्यापासून आधार कार्डवरील 3 नियम सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात येत आहेत, जे सर्वांना पाळणं आता बंधनकारक आहे. कारण त्याशिवाय तुम्हाला तुमच्या बँकेत आधार कार्ड लिंक केल्याशिवाय आधार कार्डचा नंबर लिंक असतो, त्यामुळे योजनांचे पैसे येणार नाहीत. पेन्शन घेत असाल तर कोणतंही काम तुमचं आधार कार्डच्या सेवेवरील हे 3 नियम न पाळल्याने या ठिकाणी काम न केल्याने होणार नाहीत. त्यामुळे सर्वांनी हे 3 नियम आता लक्षात ठेवायचा आहे. आता बघा, तुम्हाला पण माहीत आहे चांगलंच की आता आधार कार्ड काढताना बोटांचे ठसे जर तुम्ही आधार कार्ड या ठिकाणी काढताना बोटांचे ठसे या ठिकाणी तुम्ही दिला असेल तर त्यावरती एक नियमाला लक्ष देऊन बघा. आता बोटांचे ठसे अनेकदा बऱ्याच जणांची या ठिकाणी फसवणूक होऊ लागल्या. बोटांचे ठसे जे असतात तर आधार कार्ड काढताना तुम्ही या ठिकाणी 100% दिलेलं असतं, तुम्ही सुद्धा नक्की दिलाय, तर यावरती आता चोरी होऊ लागल्या. फसवणारी लोक फसवणूक जी करतात ती म्हणजे तुमच्या बँकेतील पैसे काढण्याच्या घटना समोर आलेत तर तुमच्या मोबाईलवर OTP देखील आजकाल येत नाही. त्यामुळे हे नियम लक्षपूर्वक बघितलं नाही तर कदाचित तुमच्या बँकेच्या खात्याला देखील आता इथून पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे बँकेतील पैसे काढता देखील येणार नाहीत आणि भरता देखील या ठिकाणी येणार नाहीत. तसेच कोणत्याही योजना जर तुम्ही लाभ घेत असाल तरी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार नाही. तसेच मित्रांनो, पेन्शन बँकेमध्ये येण्यासाठी सुद्धा आधार कार्डवरचे नियम न पाळण्याने या ठिकाणी पेन्शनमध्ये येण्यासाठी सुद्धा अडचण होऊ शकते. अनेक या ठिकाणी अडचणी तुम्हाला येऊ शकतात. त्यामुळे आधार कार्डवर लागू केलेले 3 नियम सर्वांनी आता लक्ष देऊन बघा. पुढे तुम्हाला 3 नियम सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी आता घेत असणाऱ्या योजनांचा लाभ देखील हे नियम न पाळण्यास बंद होऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओमध्ये आधार कार्डच्या संदर्भात बदललेले 3 नियम आम्ही तुम्हाला ओळीने सांगत आहे. तसेच आधार कार्डची संस्था आहे UIDAI, जिच्या मार्फत संपूर्ण भारतीयांना आधार कार्ड दिलं जातं, तर त्यांच्या मार्फत एक तातडीची सूचना तुम्हाला या ठिकाणी आता देण्यात आलेली आहे.
आता ती सूचना तातडीने तुम्हाला या ठिकाणी न पाळणाऱ्या नागरिकांची आधार कार्डची सेवा बंद करण्यात येणार आहे। आता पहा, आयकर वितरण म्हणजेच पॅन कार्ड अर्ज करण्यासाठी आधार कार्ड अर्ज नोंदणी क्रमांकाचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही। पूर्वी आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न भरताना त्याचबरोबर पॅन कार्डला अर्ज करताना आधार कार्डचा अर्ज नोंदणी क्रमांक या ठिकाणी ग्राह्य धरला जायचा, परंतु 1 मे पासून ग्राह्य धरला जाणार नाही। दुसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, सर्वांनी लक्ष देऊन बघायचा आहे। सर्वांना सांगत आहे, दुसरा नियम सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आलाय, तो म्हणजे कोणता बघा। यामध्ये सूचना तुम्हाला सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या, म्हणजे आधार कार्डवर फसवणुकीच्या घटना, चोरीच्या घटना या ठिकाणी सातत्याने वाढत असल्याने सरकारच्या माध्यमातून काय सूचना सांगण्यात आलेत। तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाला जात असताना या ठिकाणी एकमेकांच्या हातामध्ये हात मिळवणी करू नका, कारण तुमच्या हाताची जी बोटे आहेत त्यावर जे ठसे आधार कार्डला दिले असतात ते आजकाल या ठिकाणी चोरली जाऊ लागलेत। ज्यावेळी आपण एकमेकांच्या हातामध्ये हात मिळवणी करतो, हात देतो शुभेच्छा देण्यासाठी, त्यावेळी जर समोरचा व्यक्ती जर चोर असेल आणि तर तुमच्या बोटाचे टसे आपल्या हातावर त्या ठिकाणी बरोबर तो चिकटावून घेतो, तशा प्रकारे चोरी आता होऊ लागल्याचं समोर आलंय। त्यामुळे कोणाच्याही हातामध्ये हात देऊ नये असं सांगितलंय। तुम्ही कोणत्याही योजनांचे पैसे जर घेत असाल तर आता या ठिकाणी आधार कार्ड बँकेच्या जर आता खात्याला लिंक केला असेल आणि ते आधार कार्ड काढून बरोबर 10 वर्ष पूर्ण झालं असेल, म्हणजे 2016च्या आधी जर तुम्ही आधार कार्ड काढला असेल तर त्यावरील नाव, जन्मतारीख आणि तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती तीच ऐका एकदा व्यवस्थित चेक करा। या ठिकाणी यामध्ये जर चुकीचं जरा जरी आढळलं तर भविष्यात तुम्हाला मोठे प्रॉब्लेम येऊ शकतात। त्यामुळे आधार कार्ड अपडेट करणं महत्त्वाचं आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। त्यानंतर शेवटची सूचना सांगण्यात आल्या, जर तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचं पासबुक याचं झेरॉक्स कुठेही झेरॉक्सच्या दुकानात जर तुम्ही ही कागदपत्र जर तुम्हाला झेरॉक्स करत असाल तर तुम्ही या ठिकाणी आत्ता सावधान व्हायचं आहे। सरकारने तुम्हाला सांगितलंय, झेरॉक्सच्या दुकानात कागदपत्र झेरॉक्स काढत असताना सावध राहायचं आहे, कारण झेरॉक्सच्या दुकानामधून आजकाल कागदपत्रांची चोरी होत असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आले, ओळखीची झेरॉक्स दुकानात अशा कागदपत्रांची झेरॉक्स काढा, कारण तुमच्या सर्व बँकेमध्ये ही कागदपत्र या ठिकाणी असल्याने तुम्ही त्याची काळजी घ्यायची आहे। आधार कार्डच्या माध्यमातून खूप मोठ्या फसवणुका या ठिकाणी आजकाल होऊ लागल्या आहेत, त्या फसवणुका होऊ नये म्हणून तुम्हाला आता काळजी घ्यायची आहे। काय करायचं आहे बघा, आधार कार्डच्या वेबसाईटला गुगलवरती जाऊन तुम्ही या ठिकाणी सर्च करायचं आहे। काय सर्च करायचं आहे, बायोमेट्रिक या ठिकाणी करायचं आहे, म्हणजे तुम्हाला लॉक करायचं आहे। गुगलवर जायचं आहे, लक्ष द्या, माय आधार या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे। तुमचा आधार नंबर टाकून या ठिकाणी लॉग इन करून आता आधार सर्व्हिस खाली जाऊन या ठिकाणी लॉक बॅटरी मेक मध्ये सर्च करायचं आहे आणि तुम्ही तुमचं बायोमेट्रिक लॉक करायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही बँकेत किंवा सिम कार्ड काढण्यासाठी जाल, जिथे आधाराची गरज असेल तिथे बायोमेट्रिक लागणार आहे। परत जाऊन तुम्हाला अनलॉक करायचं आहे। 10 मिनिटांनी आता अनलॉक होईल, तुमचं काम होत जाईल। सुरळीत बायोमेट्रिक लॉक करा असं स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील याआधी पण सांगितलेलं आहे, कारण बायोमेट्रिक जर ऑन असेल तर कदाचित तुमचा अंगठा, तुमचं बोट जर एखाद्या मशीनला लावलं तर फसवणूक मोठ्या प्रमाणात होऊ शकते, कारण अंगठा हा ठसा असतो आणि आधार कार्डला तो जोडलेला असतो, हे लक्षात ठेवा। जर कोणताही OTP सुद्धा येत नाही, त्यामुळे तुम्हाला खात्यातले जेवढे पैसे असतील ते सगळे उडून जातील, त्यामुळे तुम्हाला कळणार सुद्धा नाही। त्यामुळे बायोमेट्रिक लॉक केलं पाहिजे, जेणेकरून तुमची इथून पुढे कोणतीही फसवणूक होणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर हे काम तुम्हाला आता करून घ्यायचं आहे। आता बघा, सर्व नागरिकांना, सर्व शेतकऱ्यांना, पेन्शनधारकांना, योजना घेणाऱ्या लाभार्थ्यांना सरकारनं सांगितलंय की आता सारखंच आधार कार्डवर या ठिकाणी नवनवीन अपडेट या ठिकाणी सरकार घेऊन येत असतं, नवनवीन नियम सरकार लावत असतं। त्याचं कारण म्हणजे सरकारनं या ठिकाणी हेच आधार कार्ड खूप महत्त्वाचं कागद आहे असं सांगितलंय आणि याच बँक खात्यावरती कोणतीही अडचण येऊ नये, कारण बँकेच्या खात्याला या आधार कार्ड नंबर जोडलेला असतो। PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, लाडकी बहीण योजना, ज्येष्ठांच्या योजना हे पैसे येत असतात। त्यामुळे आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे। याबद्दलच महत्त्वाचे नियम आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।